माणसं प्रेमात पडली की ती वेडी होतात हे सत्य आहे. अरे अगदी सोपं आहे ओळखायला. ज्या पद्धतीत तू हरवून जाऊन त्या कवितेच्या ओळी गुणगुणत होतास, आजूबाजूचं भान नव्हतं तुला, बघितलं मी. त्याचा अर्थ काय होता? या बट आय एम नॉट गेटिंग इट. म्हणजे तिने मला कविता सांगितली आणि ती बोलली अर्थ शोधून काढ. ते जमत नाहीये मला. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी हिडन मीनिंग आहे. दॅट आय नो. येस. अकंठ प्रेमात बुडालेल्या एका राजकन्येच्या मनाची काय अवस्था आहे ना, त्याचं वर्णन आहे या कवितेत. काय? आता म्हणजे तुला कदाचित नल दमयंती पण माहित नसतील. काय असतं हे नल दमयंती? काय काय असतं हे? अरे अरे बाळा, नल दमयंती ह्या दोन व्यक्ती आहेत. आय मीन होत्या. नल एक राजपुत्र होता आणि दमयंती एक राजकन्या. राजकन्या म्हणजे प्रिन्सेस. येस. आणि दोघांचं खूप प्रेम होतं एकमेकांवर, खूप प्रेम. ती दमयंती म्हणे त्या राजपुत्राला पाहायच्या आधीच त्याच्या प्रेमात पडली होती, त्याचं वर्णन ऐकून. आणि गंमत माहितीये का काय? त्या राजपुत्राबद्दल कोण येऊन माहिती द्यायचा, कोण त्याचं वर्णन करायचं माहितीये? एक हंस. तर त्या हंसाने केलेलं वर्णन ऐकून 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 त्याला बघायच्या आधीच ती दमयंती त्या राजपुत्राच्या प्रेमात पडली होती. स्ट्रेंज. प्रत्येक माणसाचं प्रेम असं स्ट्रेंजच असतं अरे, वेगवेगळ्या पद्धतीने. जितकी माणसं तितके प्रेमाचे प्रकार. आता ही जी कविता आहे त्याची शेवटची ओळ काय? हृदयी प्रीत जागते, जाणता अजाणता. या ही लाईन मी नीट ऐकू शकलो नाही. म्हणजे ती कविता बोलत होती, मी फोनवर रेकॉर्ड करत होतो. आय डोंट नो, मे बी समहाव ती लास्ट लाईन रेकॉर्ड नाही झाली नीट. स्ट्रेंज. मी म्हटलं ना, प्रत्येकाचं प्रेम असं वेगवेगळ्या पद्धतीने स्ट्रेंजच असतं. म्हणजे बघ, ती कविता म्हणत होती, त्या कवितेची शेवटची ओळ मोबाईल मध्ये रेकॉर्ड नाही झाली आणि तिने व्यक्त केलेलं प्रेम तुझ्या मनामध्ये रेकॉर्ड नाही झालं. म्हणजे अरे ती प्रेमात पडली आहे तुझ्या. अरे तिने तिचं प्रेम व्यक्त केलंय तुझ्याकडे. हृदयी प्रीत जागते, जाणता अजाणता. याचा अर्थ असा आहे, ती तिच्याही नकळत प्रेमात पडली आहे तुझ्या. शी इज इन लव्ह विथ यू. म्हणजे सईनी मला प्रपोज केलं? तिचं नाव सई आहे. हा, तिचं नाव सई आहे का? हो. लाजला. जाऊन भेट तिला आणि सांगून टाक सगळं तुझ्या मनातलं. मनातल्या भावना व्यक्त करण्यात जर का वेळ घालवला ना, तर अशी अवस्था होते माझ्यासारखी. नाही, म्हणजे माझ्या अवस्थेबद्दल आपण नंतर बोलू. आपण पुन्हा भेटू त्यावेळेला. ओके. आता तू जा आणि सांगून टाक तिला सगळं मनातलं. कसं आहे ना, आपल्यावर खरं प्रेम करणारी मुलगी आयुष्यात फक्त एकदा येते. सो गो. ऑल द बेस्ट. थँक्यू. हृदयी प्रीत जागते, जाणता अजाणता. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. साई, यू लव्ह मी. म्हणजे माझ्या मनात जे होतं तेच तुझ्या मनात आहे. आय न्यू इट.
साई, मला तुझ्याशी बोलायचंय. साई, इट्स रिअली इम्पॉर्टंट. प्लीज ऐकून घे एकदा. प्लीज, ते आपल्याबद्दल आहे साई. नचिकेत, मी सांगितलं ना तुला, मला विसरून जा. आता बोलण्यासारखं आणि ऐकण्यासारखं काही उरलं नाहीये. आहे, खूप काही आहे बोलण्यासारखं. निमंत्रणाविना पुन्हा हंस येईतो वनी, नादचित्र रेखितो तुझेच मंद पूजनी. वेड वाढवून तो उडून जाय मागुता, हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता. एका प्रेमात पडलेल्या मुलीची, प्रिन्सेस दमयंतीची स्टोरी आहे. कशी ती तिच्या प्रिन्सची वाट बघते, सारखी त्याचा विचार करते. त्या प्रिन्सनी पाठवलेला हंस तिला त्याच्याबद्दल सांगतो अँड शी फॉल्स इन लव्ह विथ हिम. त्याला बघायच्या, त्याला भेटायच्या आधीच. ह्याबद्दल आहे ना ती कविता. साई, मला त्या कवितेचा अर्थ कळलाय. तुझ्याही नकळत तू माझ्या प्रेमात पडलीस. बिकॉज हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता. साई, you love me and still you wanna go away from me. सांग ना साई, का विसरू मी तुला? मलाही तू आवडतेस. I love you. पण नाही राहू शकत एकमेकांशिवाय साई. इट्स इम्पॉसिबल. यु नो, माझ्या लाईफ मधला ना आज एक खूप ब्युटिफुल दिवस आहे. तू रडतेस. इतके दिवस तुझ्या मनात जे होतं ते मला कळलं. यू शुड बी हॅपी. इन्स्टेड तू मला हे सगळं विसरायला सांगतेस का? अगं सई, रडतेस का अशी? सई, हा? अगं अगं, रडू नको. गप गप. ए भाई, मला चक्कर येते भाई, सोड मला, सोड, चक्कर येते. आय एम सो हॅपी. खूप हॅपी आहे मी आज. अरे पण मला का घुसवतोयस तू ताकासारखा? भाई, मी आता भोवऱ्यावर निबंध लिहू शकतो, एवढा गरगरलोय मी. भाई, काय झालं काय? डिग्स. सई माझ्या प्रेमात पडली. शी लव्हज मी. काय? अरे भाई, ते तिच्या चेहऱ्याकडे बघून दिसतच, पण ते अजून कन्फर्म नाही झालं ना. कन्फर्म झालंय आता. कसं काय कन्फर्म झालं भाई? एक नंबर. कोण सांगितलं तुला? सांगितलं नाही रे, तिने कविता होती ना मला सांगितलेली, त्याचा अर्थ मला कळला. त्या कवितेमधून तिने मला प्रपोज केलंय. हा काय? एक नंबर भाई, एक नंबर. म्हणजे बघ ना, केतकरांच्या नातीने शुद्ध मराठीत तुला प्रपोज केला, साजूक तुपातला. भाई एक नंबर. आतापर्यंत असा प्रपोज कोणीच कोणाला केला नसेल. आय नो डिग्स, मी इतका हॅपी आहे ना, मी इतका हॅपी आहे
मी किती हॅपी आहे ते मी तुला सांगू नाही शकत. अरे भाई तूच काय मी पण जाम हॅपी आहे. फायनली तुमची लव्ह स्टोरी आता धावणार. ए थांब. अरे पण तुमच्या आयुष्यात हिटलर नावाचा ब्रेक आहे. तो ब्रेक फेल आहे. हा? तो ब्रेक नाही लावणार डिग्स. काय बात आहे भाई. इथे सई वहिनीने तुला प्रपोज काय केला. तुझा कॉन्फिडन्स एकदम हाय लेवलला गेला. हा अप्पा काही करू शकत नाही डिग्स. शी लव्स मी अँड शी इज माय स्ट्रेंथ. त्यांचा कांगारू कधी त्यांच्या नातीला घेऊन सिडनीला निघून गेला कळणार पण नाही त्यांना. फक्त सईने स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. त्याच्याबद्दल तुझ्या मनात जे होतं तेच तू व्यक्त केलंस ना. मग त्यात वाईट काय आहे एवढं. नाही आजी, हे असं सगळं घडायला नको होतं. हे बघ, काय घडायला हवं आणि काय नको हे तो वरचा ठरवतो. मी खूप मोठा मूर्खपणा केलाय आजी. अजिबात नाही. आणि अगं, प्रेम ही भावना वाईट नसतेच कधी. आजी पण मी त्याला सांगून टाकलंय सगळं विसरून जा म्हणून. अगं, वेडी आहेस का तू. का विसरायचं त्यांनी. प्रेम माणसाला बळ देतं आणि तू अशी ढेपाळून का गेलीस. कारण मला माहिती आहे आजी, काही नाही होऊ शकणार आमच्या प्रेमाचं. हे तूच ठरवून टाकलंस. अगं, नचिकेतवर, स्वतःच्या प्रेमावर तुझा विश्वास नाहीये का. आजी अगं, हे बघतेस ना तू हे सगळं काय घडतंय. वाटतंय एक आणि घडतंय सगळं दुसरं. पण नचिकेत काहीतरी मार्ग काढेल ना. काय मार्ग काढणार आजी तो. आप्पा त्याचं काही चालू देणार नाही. अगं, जो मुलगा तुझ्यासाठी यांच्या शिव्या खाऊ शकतो ना, तो काहीही करू शकतो. तू फक्त खंबीर राहा. सोन्यासारखा मुलगा आहे ग. त्याची साथ सोडू नकोस अशी. पण आजी, मी आता या घडीला काय करू. मी सांगते तेवढं कायम लक्षात ठेव. काय. जेव्हा मी काय करू हा प्रश्न पडतो ना, तर ते बाहेर कुठेही शोधायला जाऊ नये. अगं, उत्तर आपल्या आतच असतं. काहीही झालं ना तरी आपल्या मनाचं ऐकायचं. तुला काय वाटतंय. आजी, सध्या तरी मला वाटतंय की शांत बसावं, पप्पांचं ऐकावं आणि काहीच करू नये. नको करूस मग काहीही. ऐक तुझ्या मनाचं. आजी पण नचिकेत. अगं, त्याचा हेतू वाईट नव्हता हे त्या वरच्यालाही माहितीये. त्याची काळजी घ्यायला तो परमेश्वर बसलाय. तू फक्त धीर सोडू नकोस. जा, तोंड धुवून ये. देवा, माझ्या नातीला बळ दे. कल्पना, थोडे मऊ लाडू पण कर चिनूसाठी. त्याला विशेष आवडत नाहीत असले कडक लाडू. आवडत नाहीत म्हणजे काय. चावायचे कष्ट नको घ्यायला. हो, हे बरोबर. आई, लाडू वळून झाले ना की शेजारी जाऊन वाण देऊन येते मी. अगं, हरभरे भिजवलेत ना. हो. आणि ऊस. हो आई, सगळी तयारी करून ठेवली. हो पण आई, हल्ली फारसं कोणी वाण देत नाही ना संक्रांतीचं. पण आपल्याला द्यावं लागणार ना. अगं, आपण स्वदेशी केतकर आहोत. मराठी संस्कृती काय आपणच पुढे नेणार. अगं, हे संध्याकाळी मला विचारतील ना संक्रांतीचं वाण दिलं का म्हणून. आई, या तिळाच्या लाडवांची परदेशात पण खूप मागणी असेल नाही. हो ग, नक्कीच असेल. हो, त्या परदेशींना विचारून बघायला हवं. म्हणजे त्यांनी जर लाडू मागवले तर आपण करून देऊयात ना. तेवढाच आपला फायदा होईल. हो. सई, काय ग अशी गप्प गप्प का असतेस ग हल्ली. नाही आई, काही नाही. लाडू करते ना, त्यात लक्ष आहे माझं. बाकी काही नाही ना. नक्की. अगं, बाकी काय असणार आहे. तू नको काळजी करू. आणि ती लहान आहे का आता. काही असलं तर सांगेल आपल्याला.
आई मी चिनूला डबा देऊन येते. आज ना तो खूप खुश होणार आहे डब्यात गुळपोळ्या बघून. आले ये पटकन. कल्पना हे लाडू सगळ्यात आधी कोणाला द्यायचे माहितीये का? सतत कडू बोलणाऱ्या आप्पांना. काय हो तुम्ही आई. आणि देणार कोण? मी देईन ना. असली कामं मला अगदी छान जमतात. हो तुम्हीच द्या. काय असतं काय पोचे? अरे ना गुजराती वड्या. कायपोचे म्हणजे पतंग कापून टाकला. हो आय लाईक इट. शी, काय नशीब आहे माझं, आल्यापासून एक पण पतंग नाही कापलाय. याने ऑस्ट्रेलियावरून येऊन पण पतंग कापला आणि मी असाच राहिलोय. गेला. युजलंच यायला काय येत नाही. काहीच जमत नाही रे तिघा तुला. काय यार, मी केली रे. काहीच जमत नाही रे. काहीच जमत नाही. सई, सई जरा इकडे ये का? जरा माझा चष्मा दे मला. आणि हो, तीळ आणि तांदूळ असं गदी माडगुळकरांचं पुस्तक आहे ते दे मला. सई, तू का बोलत नाहीयेस माझ्याशी? काय समजायचा तुझ्या या वागण्याचा अर्थ? तू अशी का वागतेस हे विचारण्याचा निदान आजोबा म्हणून तरी मला अधिकार आहे. आप्पा, मी ठरवलं होतं या विषयावर तुमच्याशी बोलायचं नाही म्हणून. कारण मला माहिती आहे बोलून काहीही उपयोग होणार नाही. पण तुम्ही विचारताय आणि तुमचा तो अधिकार आहे म्हणून सांगते. आप्पा, तुम्हीच म्हणता ना मी तुमची सावली आहे. मीही तुमच्यासारखीच हट्टी आहे आप्पा. आणि मलाही तुमच्यासारखं अगदी स्पष्टपणे बोलायला आवडतं. काय सांगणार आहेस असं स्पष्ट? आप्पा, मला क्षमा करा, पण नचिकेतच्या बाबतीत तुम्ही जे काही वागलात ते अजिबात मला आवडलं नाही. आणि तुम्ही आदेशही काढला की त्याच्याशी कोणीही संबंध ठेवायचा नाही. हे सुद्धा मला मान्य नाही आप्पा. मला हेही माहिती आहे की हे सगळं सांगून काहीही बदलणार नाहीये. म्हणून मी एक ठरवलंय, नचिकेतशी काहीही संबंध ठेवायचा नाही. हा निर्णय जोपर्यंत तुम्ही मागे घेत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी बोलणार नाही. वा, उत्तम. म्हणजे माझी नात त्या कांगारूच्या बाजूने माझ्याशी अबोला धरतीये. ठीक आहे, नको बोलूस माझ्याशी.
मला काहीही फरक पडणार नाही. पण तुझी चूक तुला एक दिवस जाणवेल, तेव्हा निदान आज तरी मला तुझ्याशी गोड गोड बोलू देत. घे तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. आणि नाही बोललीस तरी मला वाईट वाटणार नाही बरं का. आयुष्यमान भव. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला बरं का. आप्पा केतकर.